Good morning and welcome back for the next lecture of the engineering mechanics. So in the previous lecture we have seen some of the examples related to the friction, and I had given some of the example for the homework also. Okay, so I would like to know about the answers of the questions those were given for the homework. What are the answers for the studies examples? Can anybody will tell me the answers? 234 Newton it is. Which one? ब्लॉकचे एक्झाम्पल होतं सर. वेट Uh, ऑफ ब्लॉक ए इज WA is equals to 234 न्यूटन आले सर. 234 newtons. Okay, this is the first one ना. आणखी दिलतं ना मी. एक्झाम्पल एक दिलते की दोन दिले होते? 4-5 दिलते सर. हाँ, so tell me one by one. This is The for one of the force example. required to the body weight 100 न्यूटन दिलं होतं ना, त्याचा म्यू 0.314 आला. Mu 0.314. Okay, हाँ. Then this is the first one. I have to consider the second one, then third one. फुल ऑफ 25 न्यूटन आणि 30 डिग्रीचा अँगल होता ना, त्याचं वेट काढायचं होतं. ते 120.75 आणि आर काढायचा होता तो 108.25 आला. 108.25 newtons. Okay. So those are the answers for the yesterday's सर example. अजून एक आहे. त्याचं सर पुढच्याचा म्यू काढायचा होता. 25 न्यूटनचा फोर्स होता आणि अँगल 20 डिग्री होता. त्याचा आन्सर तिथं 0.22 दिलं आणि माझं 0.25 आलं. 0.25 आलेलं आहे तुमचं. हा, बाकीच्यांचं कोणाचं किती किती आलं रे? सर माझं 0.218 आलंय. 0.218. 218 हा, तुमचं किती आलंय? 0.22 आलंय. 0.22 यायला पाहिजे रे. म्हणजे काय त्याच्यात काय थोडी काहीतरी मिस्टेक असेल. तर तिथं 0.216 येत आहे, पण ही केल्यावर 0.22 येते ना. ओके, 0.216 म्हणजेच 22. हा, म्हणजे 0.218 काय आणि 22 काय, बोथ आर द सेम वन. 0.22 येणार आहे हे सुद्धा, बरोबर ना? हा सर. If you round up it will be 0.22. Is it okay with now? सर आणखी एक होतं. हा, त्याचा म्यू 0.352 आलाय. 0.352. हा, बाकीच्यांचं किती आलं रे? 0.35 ओके, चला. हा, 0.35 म्हणजे तेच झालं. हा, नॉर्मल रिएक्शन आर 4.118. 274.118 न्यूटन्स, बरोबर ना? 1-2 किलो न्यूटन आले सर. 1-2 that is there. 1-2 means 118 म्हणजेच 1-2. हा राऊंड अप केलं तेवढंच येणार आहे. आले का सर्वांचं बघा? येस सर. ओके, जस्ट मिनिट. So related to the ladder, we are going to solve this example which was asked in December 13 for 10 marks. Okay, write down this one. A uniform ladder A B C D E. This is a uniform, means it's a cross section area is a uniform. Okay, म्हणजे जेवढे त्याची विड्थ असणार आहे किंवा त्याचं वेट डिस्ट्रीब्युशन जे असणार आहे ते थ्रू आउट द लेंथ सेम असणार आहे. दॅट इज अ युनिफॉर्म लॅडर as shown below. Weighing 250 newton, means its weight is a 250 newton, is resting against a rough wall and a rough horizontal floor. ही रेस्ट कशाबरोबर करते? अशी भिंत आहे वरती उभी आणि हा असा रफ फ्लोअर आहे. या फ्लोअरवरती काय केलं आपण, अशी ही लॅडर ठेवलेली आहे, ती शिडी ठेवलेली आहे. इथला सरफेस रफ आहे, भिंत रफ आहे आणि फ्लोअर सुद्धा रफ आहे. ओके, द कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन इज 0.25 इच. म्हणजे कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन जो आहे भिंतीचा आणि इथला फ्लोअरचा म्हणजे जमिनीचा आपण कन्सिडर करूया, तर दोन्ही ठिकाणचा कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन हा 0.25 आहे. अ मॅन वेईंग 700 न्यूटन स्टँड्स ॲट अ पोझिशन बी. बीच्या ठिकाणी 700 न्यूटन वेट असणारा पर्सन उभा राहिला आहे.
जर का तो पर्सन 700 न्यूटनचा इथं उभा राहिला तर लॅडर काय होईल रे? व्हॉट विल हॅपन विथ रिस्पेक्ट टू द लॅडर? ते शिडीचं काय होईल? शिडी अशी वरती जाईल की खाली येईल रे? खाली 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 घसरणार आहे, बरोबर आहे का? म्हणजे एच्या ठिकाणी खाली घसरणार आणि ईच्या ठिकाणी राईट साईडला जाणार आहे, घसरून जाणार आहे ती, बरोबर. सो व्हॉट दे आस्क्ड, डिटरमाइन द मिनिमम हॉरिझॉन्टल फोर्स एफ एक्स, मिनिमम हॉरिझॉन्टल फोर्स एफ एक्स required to applied at a point D to prevent the ladder from slipping away from the wall. म्हणजे काय सांगितलं त्यांनी, ज्यावेळेस हा पर्सन 700 न्यूटनचा बीच्या ठिकाणी उभा राहणार आहे त्यावेळेस ही जी शिडी आहे ती खाली घसरून जाणार आहे, इकडून खाली घसरणार आहे, इथं राईट साईड जाणार आहे, ती घसरू द्यायची नाही आहे. म्हणून काय करायचं आपल्याला, तर पॉईंट डीच्या ठिकाणी इकडून असं आपल्याला टेकू लावायचं आहे, फोर्स लावायचा आहे. तर त्या फोर्सचा मॅग्निट्यूड किती पाहिजे, म्हणजे मिनिमम किती पाहिजे? जास्त लावल्यानंतर काय होणार आहे, इफ यू आर गोइंग टू अप्लाय द मॅक्सिमम व्हॅल्यू फॉर द अपेक्स, किंवा जास्त व्हॅल्यू जर का फोर्सची लावली तर शिडी खाली न घसरता किंवा जाग्याला न थांबता ती शिडी अशी आतमध्ये येईल, म्हणजे ही अशी वरती घसरून जाईल, बरोबर आहे का? So we have to maintain the equilibrium condition. That means we have to find out the minimum magnitude of the force Fx so that this ladder will be in equilibrium and that person will not fall down. तो उभा राहिलेला पर्सन हा खाली पडणार नाहीये. त्यावेळेस हा जो फोर्स आहे Fx हा किती असेल त्यांनी विचारलेला आहे. पुढे काय सांगितलेलं आहे, कन्सिडर AB इज इक्वल्स टू DE इज इक्वल्स टू 0.625, म्हणजे AB A टू द B and D टू द E as a 0.625, म्हणजे ए बी लेंथ ए बी आणि लेंथ डी ई ही 0.625 आहे. सी हा लॅडरचा सेंटर पॉईंट असेल तर बी सी आणि सी डी सुद्धा काय असणार आहेत, त्याच्या एवढेच असणार. युनिफॉर्म लॅडर म्हटलेलं आहे, त्याच्यामुळे आपण काय म्हणणार, तर ए बी इज इक्वल्स टू बी सी इज इक्वल्स टू सी डी इज इक्वल्स टू डी ई इज इक्वल्स टू 0.625 मीटर्स असं म्हणणार आहे. देन दे हॅड गिव्हन अस द व्हर्टिकल डायमेन्शन, दॅट इज ए टू धिस कॉर्नर, म्हणजे भिंतीची जी उंची आहे, ज्या ठिकाणी त्या भिंतीच्या अगेन्स्ट लॅडर उभी आहे तिथून ते खाली कॉर्नर पण जमिनीपर्यंतची उंची 2 मीटर आहे, आणि या कॉर्नरपासून जिथं लॅडर म्हणजे ती शिडी जमिनीवरती टेकलेली इकडच्या साईडला, तो कॉर्नर म्हणजे ई, ते डिस्टन्स आपल्याला दिलं आहे 1.5 मीटर. अँड दे आस्क्ड टू फाइंड आउट द मिनिमम व्हॅल्यू फॉर द फोर्स Fx. Okay, so now I would like to take down that example to the board. Just a minute. You to complete the writing part of the same example, note down करून घ्या सर्वांनी फास्ट. If you have completed, then do tell me so that I will start for the solution of the same. Firstly, I would like to go for the sketch. This is the ladder. Sorry, this is the wall, vertical wall. This is the horizontal floor. Okay. I would like to go for the ladder by the somewhat larger dimension. Suppose that this is our ladder. Okay, then names they had given us, this is the A, this is the B, center point as a of a ladder as a C, here it's as a D, and at the last it's a E. Okay, then dimensions also they have provided us. What is this horizontal dimension? किती मीटर आहे horizontal? 1.5 मीटर. 1.5 meter. What about the vertical one? 2.0. This is a 2.0 meters. I would like to write as a 2 meters directly. Okay, this is a rough one. Okay, A B C D E. I would like to consider this corner as F. हा कॉर्नर मी EF असं त्याला नाव दिलेलं आहे. So AF is 2 meters, EF is 1.5 meter. Then they had given us ladder is uniform and AB is equals to D is equals to 0.625. Therefore I would like to write here AB is equals to BC is equals to CD is equals to DE is equals to 0.625 meters.
then what will be the length of the ladder? म्हणजे शिडीची लांबी किती असेल रे A to E? What will be the length of the ladder? ह्या शिडीची लांबी किती असेल टोटल? Hypotenuse. किती असेल? Magnitude I want to know about. 0.625 into 4. How much it is? Therefore, length AE, that is 2.5 meter. 2.5. 2.5 meter. That is the length AE is nothing but the length of the ladder. That is a 2.5 meter total. Okay. Now the force is applied at a point D. बरोबर ना? फोर्स कोणत्या पॉइंटला? D लाच आहे ना? Yes, sir. D किती? आपली नाव दी चुकली का माझी? At D आहे, बरोबर आहे. So at D, this is a horizontal force. I would like to go for it. Purely horizontal is there. Okay, so I am nomenclating it as a force F. ही शिडी खाली घसरून येऊ नये, म्हणजे इथून खाली येऊ नये आणि इकडे साईडला राईटला जाऊ नये म्हणून आपण इथं फोर्स F लावलेला आहे. तो मिनिमम आहे, त्याचा आपल्याला व्हॅल्यू काढायची आहे. दे हॅड गिवन अस दॅट द पर्सन इज स्टँडिंग ॲट B. व्हॉट इज द वेट ऑफ द पर्सन? 700 Newton. 700 न्यूटन. आता जे लॅडरचे जे वेट आहे ते कुठे ऍक्ट होईल रे? लॅडरचं वेट दिलेलं आहे आपल्याला 250 न्यूटन. ते 250 न्यूटन कुठे ऍक्ट होईल? ए ला ऍक्ट होईल, बी ला, सी ला, डी ला की ई ला? काय असतं सेंटर ऑफ वेट म्हणजे काय असतं मला? व्हॉट इज द सेंटर ऑफ वेट? Where whole the mass of a body is concentrated. That is the center of mass. पॉइंट सी ला. मासला जर का आपण ग्रॅव्हिटीने मल्टिप्लाय केलं तर ते वेट होतं. म्हणजे काय होणार? वेअर द पॉइंट ॲट विच द होल वेट ऑफ द बॉडी सपोज टू बी कॉन्सन्ट्रेटेड, दॅट इज अ सेंटर ऑफ वेट. आणि वेट नेव्ही बॉडीचं कुठे ऍक्ट होतं किंवा मास बॉडीचं कुठे ऍक्ट होतं? सेंटरला. मग ईला कसं ऍक्ट होईल रे बाळा? पॉइंट सी. It will be there at a point C. So I am going to show it at a point C. It will be vertically downward like this. Magnitude as a 250 newtons. Okay, this is the sketch, general sketch we can say. Now at point A and E there will be the support reaction and the frictional force. बरोबर ना? Yes, sir. Okay, so at E this is a contacting surface which is a horizontal. So reaction will be vertical. So I am showing this as a reaction RE which is a vertically upward. Okay, RE. या ठिकाणची प्रोबॅबल डिरेक्शन ऑफ अ स्लाइडिंग राईट ला की लेफ्ट ला आहे? लेफ्ट ला. राईट ला. कोणत्या साईडला घसरेल बळा होते? राईट ला. राईट साईडला. राईट साईडला घसरणार. म्हणजे फ्रिक्शन कोणत्या साईडला असणार? Left. लेफ्ट साईडला. So this I would like to consider as a frictional force FRE. FRE मी का लिहितोय? Because frictional force at point E आहे. That's why I am indicating it as FRE. F stands for a force. FR stands for friction rather, and it is at E. This is the FRE, left side la. Similarly, at point A, the ladder is going to slide vertically down. So frictional force will be vertically upward. So I am showing it here as a FRA, vertically upward. What about the reaction which is normal there at a point A, directing to the right or left? लेफ्ट. It will be towards the left hand side. कारण लॅडर इथं टेकलेली आहे, म्हणजे तिचं जे वेट आहे ते त्या भिंतीवरती ऍक्ट होणार आहे आणि त्या भिंतीमध्ये लॅडर जात नाही आतमध्ये, म्हणजे तिथं रिॲक्शन आहे. ती रिॲक्शन ही बरोबर हॉरिझॉन्टल असणार टुवर्ड्स द लेफ्ट हँड साइड ॲज अ RA. सो हाऊ मेनी अननोन्स आर देअर नाउ? टोटल नंबर ऑफ अननोन्स 4. कोणते कोणते? विच आर दोज 4 अननोन्स? अननोन माहित नसणारे कोणकोणते फोर्सेस आहेत तिथं? 5. कोणकोणते रे?
RA बरोबर आहे, एक झाला, एक झाला. FRA FRA 2 झाले, हा. F F 3 झाले, FRE FRE and RE आणि RE, म्हणजे टोटल किती झाले, 4 की 5? 5 टोटल 5 अननोन झाले, बरोबर आहे का? ही फोर्स सिस्टम कोणत्या पद्धतीची आहे? कोप्लेनर कॉन्करंट आहे की नॉन कॉन्करंट आहे? कोप्लेनर नॉन कॉन्करंट. कोप्लेनर नॉन कॉन्करंट आहे आणि इक्विलिब्रियम कंडिशन असणार आहे फोर्स EF लावल्यानंतर ना. म्हणजे आपण जर का कोप्लेनर नॉन कॉन्करंट सिस्टीमला इक्विलिब्रियमच्या कंडिशन अप्लाय केल्या तर कोणकोणत्या कंडिशन्स अप्लाय होऊ शकतात तिथं? Which are the conditions those will be applied over here? R is Summation of equal fx equal to 0. Summation f equal to summation F 0. of 0 Summation fx 0, okay. summation F y is equal to 0 Summation fy 0, okay. Resultant equal to 0. Resultant 0, that is the summation fx आणि fy 0. Resultant आपल्याला दिलेलंच नाहीये त्यांनी. summation F z is Summation fz कुठून येईल तो? This is a 2-dimensional. कोप्लेनर नॉन कॉन्करंट फोर्स सिस्टम आहे. कोप्लेनर Moment equal to 0. समेशन मोमेंट येणार इथं, बरोबर आहे का? ते कुठं जरी घेतलं तरी ते 0 असायला पाहिजे आहे, बिकॉज दिस इज अ कोप्लेनर नॉन कॉन्करंट फोर्स सिस्टम इज देअर. मीन्स fx विल बी 0, fy विल बी 0 अँड मोमेंट विल बी 0. मीन्स मॅक्सिमम 3 इक्वेशन्स वी विल बी एबल टू जनरेट हिअर. आपण जास्तीत जास्त 3 इक्वेशन जनरेट करू शकेल, ओके. म्हणजे आपण जास्तीत जास्त किती अननोन सॉल्व्ह करू शकेल रे? किती अननोन आपण सॉल्व्ह करू शकेल? 3 अननोन सॉल्व्ह करू शकेल. आता आपल्याकडे किती अननोन आहेत? 5 आहेत. मग ते कसं प्रोसीड करायचं? Whenever we will have the coplanar non-concurrent force system, in that case always we have to proceed with respect to the moment, and we have to take the moment at that point where number of unknowns are maximum. जिथं नंबर ऑफ अननोन जास्त आहे तिथं मोमेंट घ्यायची. म्हणजे काय होतं की मोमेंट सेंटरमधनं ती अननोनच्या लाईन्स ऑफ ॲक्शन्स पास होतात. म्हणजे त्यांची मोमेंट किंवा त्यांचा इफेक्ट जो रोटेशन तो डायरेक्टली 0 होतो. म्हणजे इथं आपल्याला मोमेंट आयदर ॲट ए ऑर ई घ्यावी लागेल. जर का आपण एला घेतलं तर RA आणि FRA दोघं 0 झाले, म्हणजे अननोन 3 शिल्लक राहिले. जर का मोमेंट आपण ईला घेतलं तरी आपल्याकडे हे दोघं 0 होणार, डायरेक्टली शिल्लक राहणार RA, FRA आणि F, बरोबर. परंतु जरी मोमेंटमध्ये आपण गेलो तर मोमेंटमध्ये आपल्याकडे ॲट ए टाइम 3 अननोन तयार झाले. क्लिअर? म्हणजे आपण तिथं आपल्याला डायरेक्टली व्हॅल्यू कोणाची मिळणार नाही आहे. पुन्हा आपल्याला fx आणि fy घ्यावंच लागणार आहे. म्हणजे 3च इक्वेशन आपण जनरेट करू शकणार, परंतु आपल्याकडे अननोन 5 आहेत. मीन्स वी हॅव टू रिड्यूस दॅट नंबर ऑफ अननोन्स फ्रॉम 5 to the 3. जी अननोनची संख्या 5 आहे ती आपल्याला 3 वरती आणायची. कशी करता येईल रे? हाऊ टू रिड्यूस दॅट नंबर ऑफ अननोन्स टू द 3. म्हणजे या 5 अननोन पैकी आपल्याला 2 अननोन हे रिड्यूस करायचे आहेत, म्हणजे कुठेतरी मर्ज करायचे आहेत. करता येतील का रे? येस सर. बोला कसं? RA आणि FRA च्या मध्ये पण येते. RA आणि FRA च्या मध्ये कसं करणार रिड्यूस? RA आणि FRA, RA आणि FRA ऐवजी आपल्याला एकच पाहिजे. रिझल्टंट तुम्ही काढू शकत नाही दोघांचा, कारण RA अननोन आहे, FRA अननोन आहे. त्याच्यामुळे आपण या दोघांचा रिझल्टंट काढू शकत नाही. इथंही या दोघांचा रिझल्टंट काढू शकत नाही. हे दोघंही अननोन आहेत. कॅन एनीवन? देयर इज अ सो सिंपल वे टू रिड्यूस देम. ह्या दोघांचा आपण एक करू शकतो आणि या दोघांचा आपण एक करू शकतो. कसा करणार? काय रिलेशन फ्रिक्शन आणि रिॲक्शनचं? म्यू काढायचं. म्यू दिलेला आहे आपल्याला त्यांनी ऑलरेडी. दे हॅड गिव्हन अस द म्यू ॲज अ 0.25. I want to know the relation between friction and reaction. FRE is equal to 0.25 RE. म्हणजे काय ते? फ्रिक्शन इज इक्वल्स टू काय सांगितलं तुम्ही? ते फ्रिक्शन FR इज इक्वल्स टू म्यू आर.
म्यू आर. बघा किती सिंपल आहे ते. फ्रिक्शन एफ आर इज इक्वल्स टू म्यू आर. कन्सिडर दिस केस. एफ आर ए वरचा घेतो मी इज इक्वल्स टू म्यू इंटू आर ए, दॅट इज इक्वल्स टू म्यू माहिती आहे आपल्याला 0.25 इंटू आर ए. म्हणजे काय झालं, डायरेक्टली आपण एफ आर ए हा रिड्यूस केला कशामध्ये, आर ए मध्ये 0.25 टाइम्स. सिमिलरली सिमिलरली काय होईल, FRE is equal to mu RE. right? Similarly FRE is equals to mu RE. Mu is the same, that is a 0.25 times RE. That's all. फ्रिक्शन रिड्यूस झालं रिॲक्शन मध्ये. इथं फ्रिक्शन रिड्यूस झालं रिॲक्शन मध्ये. आता किती अननोन झाले आपल्याकडे, 3. 3. फक्त 3 झाले. आपल्याकडे 3 इक्वेशन आहेत. मीन्स नाव वी विल बी इन द पोझिशन टू सॉल्व द इक्वेशन्स, फाइंड आउट द व्हॅल्यूज ऑफ अननोन थिंग्स. Okay, I would like to give it as a equation number 1, this one as a equation number 2. Okay, now firstly ज्या वेळेस आपल्याकडे fx fy आणि मोमेंट ही तिन्ही इक्वेशन्स ऍप्लिकेबल होतात, म्हणजे कोप्लेनर नॉन कॉन्करंट फोर्स सिस्टम असते, त्यावेळेस नेहमी सुरुवातीला मोमेंट घ्यायचं फॉलोड बाय fy फॉलोड बाय fx. मोमेंट घेताना शक्यतो अशा पॉइंटला घ्यायचं ज्या ठिकाणी आपल्याला अननोन जे आहेत जास्त असतील, तिथं मोमेंट घ्यायचं. असे आपल्याकडे 2 पॉइंट आहेत, ए आणि ई आहे. मग त्यापैकी सिंपल वाला कुठला आहे तो शोधायचा. कुठं जरी घेतलं तरी आन्सर आपलं तेवढंच येणार आहे. बट हिअर आय वुड लाईक टू गो फॉर द मोमेंट ॲट द पॉइंट ई. ओके, सो राईट डाऊन बिलो दॅट अप्लाइंग कंडिशन्स ऑफ इक्विलिब्रियम. राईट डाऊन हिअर अप्लाइंग कंडिशन्स ऑफ इक्विलिब्रियम. Applying conditions of equilibrium and taking moment at E. Taking moment at point E. Therefore, summation moment at point E equals to 0. ओके, ईला काय घेतोय आपण, सिंपल होणार आहे आपल्याला. ईला घेतल्यामुळे आणखी दुसरा फायदा काय आहे, एफ आर ई आणि आर ई या दोघांची मोमेंट डिरेक्टली 0 होणार आहे. एक्झॅक्टली. सो टेल मी द इक्वेशन नाव हिअर. सो दॅट इज इक्वल्स टू, हे दोघं 0 झाले. व्हॉट अबाउट द मोमेंट ऑफ द फोर्स एफ, इज इट गोइंग टू हॅव इज इट गोइंग टू प्रोड्यूस द मोमेंट टू द पॉइंट ई. पहिला प्रश्न, मोमेंट प्रोड्यूस करेल का फोर्स एफ जो पॉइंट डी च्या ठिकाणी ऍक्ट होतो. ही लॅडर आहे, अशी शिडी आहे. पॉइंट ई च्या ठिकाणी या शिडीला रोटेट करेल का. Yes, sir. सो क्लॉकवाइज अँटी क्लॉकवाइज, अँटी क्लॉकवाइज. अँटी क्लॉकवाइज. सो दॅट विल बी मायनस फोर्स एफ इंटू इट्स परपेंडिक्युलर डिस्टन्स. फोर्स हॉरिझॉन्टल आहे की व्हर्टिकल आहे, हॉरिझॉन्टल आहे. म्हणजे डिस्टन्स कसं असेल, vertical. So I would like to extend its point from here like this. This will be a 90 degree. So D to this point EF. So I would like to give the name as a G. म्हणजे DG ही त्याचं perpendicular distance असणार कोणाचं, फोर्सचं. So I would like to write here as a D into G, F into DG. That will be the moment of the force. Then what about the 250 newtons? It is coming vertically downward like this. ओके, व्हर्टिकल आहे, हॉरिझॉन्टलला परपेंडिक्युलर होणार. मी याला नाव एच असं देतो. दिस इज द एच. सो माझा पहिला प्रश्न पुन्हा एकदा, 250 न्यूटन हा फोर्स जो लॅडरवरती ऍक्ट होतो इथं सेंटरला, तो लॅडरला या ठिकाणी रोटेट करेल का, फिरवेल का. कसा फिरवेल रे, असा खाली प्रेस करतोय म्हणजे रोटेशन कसं होईल, तर क्लॉकवाइज होईल की अँटी क्लॉकवाइज होईल, अँटी क्लॉकवाइज. अँटी क्लॉकवाइज. सो दॅट विल बी अगेन minus 250 इंटू इट्स अ डिस्टन्स. फोर्स व्हर्टिकल आहे की हॉरिझॉन्टल आहे, म्हणजे त्याचं परपेंडिक्युलर डिस्टन्स कसं असणार, हॉरिझॉन्टल. कुठून ते कुठपर्यंत, h to the e. Exactly. So distance will be h to the e. Great. Now next is the force acting at the point B, that is a 700 Newton. This will be, it's a line of action vertically downward and it will be perpendicular at this point.
and I would like to give it a name as I. पुन्हा एकदा पहिला प्रश्न काय असेल की रोटेशन करणार का? 700 न्यूटन इथं ऍक्ट होतोय, करणार. करणार क्लॉकवाइज की अँटी क्लॉकवाइज? Anti-clockwise. अँटी क्लॉकवाइज. सो दॅट विल बी मायनस 700 into I. IE. फोर्स व्हर्टिकल आहे, डिस्टन्स हॉरिझॉन्टल असणार. सो डिस्टन्स विल बी I to the E. ग्रेट. हा, नेक्स्ट RA. पहिला मी RA घेतो. RA इज ऍक्टिंग लाईक दिस. इकडं शिडीला ढकलत आहे, म्हणजे शिडी रोटेट कशी होणार आहे पॉईंट E ला? क्लॉकवाइज की अँटी क्लॉकवाइज? Clockwise. Clockwise. So that will be a positive RA into distance. हा, फोर्स हॉरिझॉन्टल आहे, डिस्टन्स Vertical. Vertical. कुठून ते कुठपर्यंत? AF. AF. AF आपल्याला माहिती आहे 2 मीटर आहे. पुढच्या स्टेपमध्ये लिहूयात त्याला. AF ला 2 मीटर. ओके. नेक्स्ट FRA. A च्या ठिकाणी शिडीला वरती ढकलतोय, म्हणजे शिडीचं रोटेशन E च्या ठिकाणी कसं होईल? Clockwise. Clockwise. So that will be once again positive frictional force FRA into distance FE. FE or E to the F we can say. Okay. Force vertical आहे हा, distance horizontal असणार E to the F and that is equals to 0. तर त्याच्यापैकी आपल्याला AF माहिती आहे 2 मीटर आहे, EF माहिती आहे 1.5 मीटर आहे. We need to calculate DG, HE and IE. बरोबर आहे का? आपल्याला DG कॅल्क्युलेट करायचं आहे, HE कॅल्क्युलेट करायचं आहे आणि IE कॅल्क्युलेट करायचं आहे. So how to find out them? For that we are knowing D to the E 0.625. We are knowing C to the D म्हणजे काय असणार? This 0.625 plus this 0.625 म्हणजे exactly half of the total length, that is a 1.25. Then we are knowing E to the B. Okay, that is a 0.625 into 3. बरोबर ना? Yes, sir. हे आपल्याला डायमेन्शन्स माहित आहेत. आपल्याला कॅल्क्युलेट करायचं कुठलं? GD, EH आणि EI. How to proceed? We are knowing that those are the 90-degree angles. Here also this is a 90-degree. How to proceed then? अरे बोला. हाँ, how to find out the magnitudes of a DG, HE, IE? It's a simple mathematics and nothing else than that. कसं काढणार डिस्टन्स हे D ते G? एवढं अवघड आहे का? FI, IH, HG आणि ते सेम असणार ना? कोणतं कोणतं म्हटले? FI, IH, HG आणि G सेम असणार. अगदी बरोबर आहे. हा खूप पुढचा कन्सेप्ट झाला, तुमच्या लक्षात आलं. वेल अँड गुड. एक्झॅक्टली ते सेम असणार. कसे असणार आहे सेम? का बरं सेम असणार? ते AB पॉइंट सेम आहे, त्याच्यावर परपेंडिक्युलर टाकलेत. त्याच्यावरून आपण परपेंडिक्युलर टाकलेले आहेत. आठवते का ते तुम्हाला एक मॅथ्समध्ये, आय थिंक सो 8वी 9वीला असेल काहीतरी बघा, एक लाईन दिलेली असायची, तिची आपल्याला इक्वल पार्टमध्ये डिव्हाइड करायचं असायचं. आठवते का काय? डिव्हाइड द लाईन सेगमेंट इंटू इक्वल 4 पार्ट्स, 5 पार्ट्स, असं काय होतं का? Yes, sir. असं केलं जायचं, हे असं ड्रॉ करायचो तुम्ही. आठवते का काय? Yes, sir. आठवते ना? Yes, sir. हा, मग आता त्या कॉन्सेप्ट नुसार हे बरोबर आहे. हे डिस्टन्स जर का सेम असतील इथले वरचे, तर हे डिस्टन्स खालचे कंपल्सरी सेमच असायला पाहिजे आहेत. विल गो बाय दॅट वे ऑल्सो, नो प्रॉब्लेम. मग कसं सांगा बरं हे? 1.5 divided by 4. राईट. म्हणजे इथं काय असेल? FI इज इक्वल्स टू IH इज इक्वल्स टू HG इज इक्वल्स टू GE. बरोबर आहे का? आणि FI प्लस IH प्लस HG प्लस GE इज इक्वल्स टू 1.5 असणार आहे. म्हणजेच एका पार्टची डायमेन्शन 1.5/4 असणार. बरोबर आहे का बघा? येस सर. सो राईट डाउन बिलो दॅट. हिअर FI is equals to IH is equals to HG is equals to GE. Okay. Therefore, मी एकच पार्ट कुठला तरी घेतो.
एफ आय इंटू 4 इज इक्वल्स टू 1.5. बरोबर आहे का? बघा 1 2 3 4 आहेत, कोणता तरी एक घेतला मी, कोणताही घ्या तुम्ही, काय फरक पडणार नाही. सो एफ आय इंटू 4 इज इक्वल्स टू 1.5 मी लिहिलेलं बरोबर आहे का? हो सर. हो सर. सो देअरफॉर एफ आय इज इक्वल्स टू हाऊ मेनी मीटर्स? 0.375. 0.375. 0.3. How much? 0.13. नाही बरोबर आहे. Right आहे. एफ आय 0.375 म्हणजे आपल्याला आता एफ आय कळाला, आय एच कळाला, एच जी कळाला, जीई कळाला. एच ई किती असेल रे मग बाळांनो? एच टू द ई देअरफॉर एच ई इज इक्वल्स टू 0.75. म्हणजे कोणाकोणाची सम झाली? जीई आणि HG. जीई आणि एच जी, दॅट इज इक्वल्स टू 0.375 प्लस 0.375 इज इक्वल्स टू हाऊ मच? 0.75. 0.75 मीटर. आपल्याला एच ई मिळाला. आय ई बघा कुठे आहे? आय ई म्हणजे कोणाकोणाची सम असेल? IH plus HG IH plus G. plus HG plus GE. आय एच प्लस एच ई प्लस जीई दॅट इज इक्वल्स टू किती वेळा 0.375 येईल आता? 3 वेळा. 3 वेळा. सो राईट डाऊन 0.375 प्लस 0.375 प्लस 0.375. सो हाऊ मच इट इज नाव? 1.125. 1.125 मीटर्स. एच ई मिळाला, आय ई मिळाला. आता शिल्लक राहिला डी जी. डी जी किती असेल रे आता? पायथागोरस theorem. हाऊ मच? पायथागोरस कुठे वापरणार? हा बरोबर आहे, पण कुठे वापरणार? G आणि D माहित आहे ना सर? आपल्याला जीई माहिती आहे, डीई माहिती आहे. यूज द पायथागोरस. ग्रेट. सो आय वुड लाईक टू गो फॉर हिअर. कोणता राहिला आपला? आय ई ना, सॉरी डी जी ना. सो फॉर डी जी कोणता ट्रायंगल असणार आहे तो? इन ट्रायंगल डीजीई. इन ट्रायंगल डीजीई. पायथागोरस काय असेल सांगा? पायथागोरस DG square plus GE square is equal to DE square. डीजी स्क्वेअर प्लस जीई स्क्वेअर इज इक्वल्स टू DE square. डी स्क्वेअर. व्हॅल्यू कोणाकोणाच्या माहिती तर पुटअप करा. देअरफॉर डीजी माहिती आहे का आपल्याला? नाही. डीजी कॅल्क्युलेट करायचं आहे. डीजी स्क्वेअर इज इक्वल्स टू घेतो मी. डीई माहिती आहे आपल्याला. डीई किती आहे? 0.625 आहे, त्याचा स्क्वेअर मायनस होणार आता जीई. बरोबर ना? Yes sir. जीई किती आहे? 0.375 आहे, मायनस 0.375 स्क्वेअर. सो हाऊ मच इट इज नाव? 0.25. 0.25 मीटर. इथं पुन्हा एकदा तुम्ही दुसरा कॉन्सेप्ट वापरू शकला असता. कोणता माहिती आहे का? हाच कॉन्सेप्ट, पण इथं काय करायचं आता? व्हर्टिकल लाईन ड्रॉ करायची आणि हे प्रोजेक्शन्स घ्यायचे. याचं 1 2 3 आणि हा 4 म्हणजे किती भाग झाले? 1 2 3 आणि 4 इक्वल भाग झाले. बरोबर आहे का? Yes sir. म्हणजे 2/4 केलं असतं तर तुम्हाला एका पार्टचे डायमेन्शन मिळाले असते. DG square 0.25 आलं ना, मग DG काढायचं. डीजी स्क्वेअर 0.25 आहे की डीजी आहे? DG square आहे सर. ओके 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 ओके. सो देअरफॉर डीजी. सो टेल मी नाव डीजी. 0.5. 0.5. पुन्हा या कॉन्सेप्टला या आता. इथं किती पार्ट होणार इक्वल याचे? 4 होणार. बरोबर आहे का? 2 चे इक्वल 4 पार्ट होणार जर का तुम्ही याचे प्रोजेक्शन घेतले इकडे असे तर. डीचं प्रोजेक्शन इथं येईल, सीचं इथं येईल, बीचं इथं येईल आणि पुन्हा एकदा हे डिस्टन्स सेम आहे म्हणजे व्हर्टिकल जे पार्ट होणार ते सेम डिस्टन्सचे होणार. आणि ते किती होणार? 1 2 3 आणि 4 होणार. म्हणजे 2/4 म्हणजेच किती झालं? 0.5. 0.5. आपला आलेला आन्सर 0.5च आहे. कसं जरी केलं तरी चालेल. किंवा दुसरा एक वे म्हणजे काय? इथला अँगल काढायचा थिटा. पहिला मोठा ट्रायंगल घ्या, ए ई एफ.
थिटा काढायचा आहे. तुम्हाला समोरची बाजू माहिती आहे, लगतची बाजू माहिती आहे, कर्ण माहिती आहे, हायपोटेनियस माहिती आहे, अपोजिट माहिती आहे, ऍडजस्टंट माहिती आहे. साइन वापरा, कॉस वापरा किंवा टॅन वापरा, यू विल गेट द अँगल. फॉर दिस ट्रायंगल देन यूज द ट्रिगोनोमेट्री. वी वॉन्ट टू हॅव अपोजिट साइड, बरोबर आहे का? अपोजिट साइड पाहिजे डीजी, हायपोटेनियस माहिती आहे, साइन थिटा, यू विल गेट दिस डायमेन्शन. सिमिलरली फॉर एच ई, कन्सिडर द ट्रायंगल सीई एच. अँगल कॅल्क्युलेट केलेला आहे, सीई माहिती आहे, हायपोटेनियस माहिती आहे, ऍडजस्टंट साइड काढायची. गो फॉर कॉस थिटा. लाइकवाइज ऑल्सो यू विल गेट द सेम आन्सर्स. Okay, is it okay with now? Yes, sir. So now put up the values in this equation. Therefore या इक्वेशन मध्ये व्हॅल्यू पुटअप करा. आता इथल्या मायनस एफ, त्याची व्हॅल्यू आपल्याला कॅल्क्युलेट करायची. मायनस एफ इंटू डी जी. व्हॉट इज द डी जी? 0.5. 0.5 minus 250 into, just a minute, 250 into HE. Where is that HE? HE, HE, 0.75. Then minus 700 into IE. How much it is? 1.125. 1.125. Then plus RA. RA आपण रिड्यूस केलेला, नाही RA ने रिड्यूस केलेला. RA into AF. How much it is? 2. AF is 2 meters. Already they had given us. Plus FRA. Now instead of FRA we are going to use mu RA. बरोबर आहे का बघा? From equation 1 here FRA is equals to mu RA, that is a 0.25 RA. So I am replacing it by a 0.25 times RA into, it's a distance as a e to the f. How much it is? 1.5. 1.5 meter e to the f. Okay, that is equals to 0. Now do the calculations. Therefore minus f, जेवढं सिंपल होतं तेवढं करून टाकायचं, into 0.5 minus, do this sum first. एवढी सम करून घ्या. 250 into 0.75 minus 700 into 1.125. How much it is? With the magnitude. अरे बाळांनो, फक्त 250 गुणिले 0.75 minus 935. minus 930 75. 935 की 75? 75. Okay, so minus 975 plus 2RA plus 1.5 into 0.25 RA. ह्या दोघांचं सम होईल की नाही इथं? अरे होईल की नाही सम या दोघांचं? Yes, sir. करा बरं बघा किती येतं. 2 plus 0.25 into 1.5. How much it is? 2.375. 2.375 times RA is equals to 0. Take the constant term to the outside. Therefore it becomes minus F into 0.5. Constant outside म्हणजे right side ला घेऊन टाका तिला. Plus 2.375 times RA is equals to plus होईल इकडे, बरोबर आहे ना? Yes, sir. 975. Equation number 3. We can't proceed further beyond it. कारण RA unknown आहे, F unknown आहे, बरोबर ना? Is it correct? Yes, sir. Yes, sir. Okay, now we have to apply next condition, that is the summation of forces along the y-axis is equals to 0. I would like to go for the next page. Okay, do tell me now summation of y. The sketch is now in the previous page.
सांगा काय काय आहे? RA येणार आहे का त्याच्यामध्ये? नाही. मग कोण येणार तिथला? FRA येणार, बरोबर का? प्लस की मायनस? प्लस FRA, सॉरी आपण R फ्रिक्शन आहे त्याच्यामुळे आपण स्मॉल लिहिलेला आहे. FRA, हा. देन व्हॉट अबाउट द टू वेट्स 700 and 250? -700. -250 minus 700, बरोबर ना? Yes, sir. हा. देन व्हॉट एल्स रिमेन? Plus RE. Plus RE is equals to 0. FRA we have to replace in terms of the RE, बरोबर आहे का? RA, सॉरी. RA. So that will be 0.25 times RA minus 250 and 700. -950. 950 plus RE is equals to 0. Therefore 0.25 times RA plus RE is equals to 950. Equation number 4 ना? Yes, sir. इथपर्यंत कळलं का सर्वांना? Now the next condition we have to apply. Summation of forces along the x-axis is equals to 0. Who will be there in the summation apex? Plus RA. Plus RA. F plus ki minus? Minus. Minus force F. What about the frictional force at E? Minus FRE. Minus FRE. Minus FRE is equals to 0. Reduce that FRE to the RA. RE. So RE. therefore RA minus force F minus mu sorry mu RE means 0.25 RE. RE equals to 0. Okay, this is the equation number. याच्यामध्ये constant कोणी नाही आहे. Okay, so we would like to give it as the equation number 5. आपल्याकडे 3 इक्वेशन झाले, 3, 4 आणि 5. 3 इक्वेशन 3 अननोन असणार. मी तिन्ही इक्वेशन सुद्धा खाली लिहून घेतोय. तर जस्ट मिनिट, आय वुड लाईक टू राईट ऑल दोज 3 इक्वेशन्स हिअर अँड वी हॅव टू सॉल्व देम सायमल्टेनियसली. पहिलं सांगा मला इक्वेशन. 2 नंबरची 3 नंबरची इक्वेशन सांगा काय आहे ते. Minus F 0.5 bracket. मायनस F 0.5. मायनस F इंटू 0.5. ओके, हां. पुढे हां. Plus 2.375 प्लस 2.75 ना? 375. 375 R A is equals to Equal to 975. 975. This is our equation number 3. ओके, तर मी थोडासा स्पेस सोडतो खाली. तर पुढचं सांगा, इक्वेशन नंबर 4 काय आहे आपलं? 0.25 RA plus RE is एक equal to मिनिट, मी इकडे लिहितो त्याला. 0.25 टाइम्स RA plus RE is equals to 950. And third one is a reaction RA minus force F minus 0.25 RE is equals to 0. हे आपल्याकडे 3 इक्वेशन तयार झाले, तरी 3 अननोन आहे त्याच्यामध्ये, बरोबर? F, RA आणि RE, बरोबर ना? Yes, sir. अरे बरोबर आहे का? हा सर. हां. आता पहिल्या इक्वेशन मध्ये कोण नाही रे त्या तिघांपैकी? अननोन मी लिहितो पहिले. तर F, RA अँड RE हे तिघं अननोन आहेत. याच्यापैकी पहिल्या इक्वेशन मध्ये कोण नाहीये? RE. RE नाहीये. मी रिड्यूस करतो बघा इक्वेशन कसं. होतं याला मी सिम्प्लिफाय करतो. नेहमी काय करत होता, पहिली टर्म आपण फोर्स ठेवणार, दुसरी टर्म RA ठेवणार आणि तिसरी टर्म RE ठेवणार. याचा मल्टिप्लाइंग फॅक्टर मी अगोदर लिहितो, मायनस 0.5 इंटू F आहे तेच, फक्त थोडंसं अरेंज केलं, प्लस सेकंड टर्म ॲज अ 2.375 ॲज अ मल्टिप्लाइंग फॅक्टर टू द RA. याच्यामध्ये RE नाही आहे, म्हणजे RE चा मल्टिप्लाइंग फॅक्टर किती असणार रे? 0. 0. So 0 into RE is equals to 975. कळलं का मी काय केलं ते? Yes, sir.
ओके, फक्त Yes, sir. आर ई इंट्रोड्यूस केला याच्यामध्ये, कारण आपल्याकडे 3 अननोन आहेत आणि आपल्याकडे 3 इक्वेशन आहेत. डायरेक्टली केलं तरी येतं, परंतु सिम्प्लिफाय लक्षात यावं म्हणून मी 3 अननोन आणलेले आहेत. आता आपण सिक्वेन्स काय ठेवतोय, पहिला एफ ठेवतोय, दुसरा आर ए आणि तिसरा आर ई ठेवतोय. तर याच्यामध्ये एफ आहे का? नाही. नाहीये, म्हणजे त्याचं मल्टिप्लाइंग फॅक्टर किती असणार? 0 Zero. 0. सो 0 इंटू एफ. एफचा प्रश्न संपला. दुसरं कोणाला घ्यायचं आपल्याला? अरे आर ए दिलेला आहे त्यांनी आपल्याला 0.25 इंटू अरे आर ए प्लस आर ईला मल्टिप्लाइंग फॅक्टर नाहीये, म्हणजे किती असतो रे तो? 1 1. मी लिहित नाही त्याला, बरं असं लिहितो त्याला 1 इंटू आर ई इज इक्वल्स टू 950. कळालं इथं हे इक्वेशन काय केलं ते? येस सर. आता लास्ट वाल्यामध्ये एफ आहे का? आहे. त्याला सुरुवातीला घेऊयात आपण. आता तो मायनस आहे, त्याचा मल्टिप्लाइंग फॅक्टर किती आहे इथं? 1 1 आहे. सो मी त्याला -1 इंटू एफ घेतो. सेकंड पॅरामीटर कोण घ्यायचं आपल्याला? अरे आर ए. त्याचा मल्टिप्लाइंग फॅक्टर किती आहे इथं? 1 इंटू आर ए. ग्रेट. आता शिल्लक कोण राहिला? आर ई आर ई. त्याचा मल्टिप्लाइंग फॅक्टर किती आहे? 0.25. 0.25. सो मायनस ऑफ 0.25 इंटू आर ई इज इक्वल्स टू 0. इथंपर्यंत सर्वांना कळालं काय केलं, का केलं, कसं केलं? येस सर. ओके, आता आपल्याला हे तिन्ही इक्वेशन सोडवायचे. सो डाऊन बिलो दॅट सॉल्विंग अबाव इक्वेशन सायमल्टेनियसली, किंवा फक्त सॉल्विंग म्हटलं तरी चालेल. सॉल्विंग अबाव इक्वेशन्स कशी सोडवायची तीन इक्वेशन? तर कॅल्सी सर्वांनी ओपन करा. केला का? येस सर. नाउ प्रेस द मोड बटन. कॉम्प्लेक्स कंपोजिट आले? येस सर. प्रेस अगेन SDREG बेस. प्रेस अगेन इक्वेशन मॅट्रायसिस वेक्टर. आलं? येस सर. सिलेक्ट इक्वेशन 1 आहे, बरोबर का? येस सर. अननोन्स 2 3 किती आहेत आपल्याकडे? 3 3. सिलेक्ट ॲज अ 3. आता इथं गंमत बघा. A1 मी ABC असं लिहितो. A B आणि C. A म्हणजे आपला अननोन आहे F. B म्हणजे आपला अननोन आहे अरे राईट. आणि C म्हणजे आर RE. आणि लास्टला D म्हणजे कोण असणार? तर तो कॉन्स्टंट असणार. आता A1 म्हणजे कुठला असणार रे? कुठला F असणार? इक्वेशन या इक्वेशन मधला असणार, बरोबर आहे का? येस सर. हा, मग व्हॅल्यू पुटअप करा. A1 ची किती आहे तिथं? मायनस -0.5. मायनस साईन द्यायला विसरायचं नाहीये. केलं? येस सर. इक्वल्स टू B1 आला. तर B1 म्हणजे कोण असणार? RA RA चा इक्वेशन 1 मधला किती येतो? 2.375. 2.375. अगदी बरोबर आहे. ग्रेट. इक्वल्स टू C1 म्हणजे कोण आहे? RE. पहिल्या इक्वेशन मध्ये किती RE ची व्हॅल्यू, पॅरामीटर किती, मल्टिप्लाइंग फॅक्टर त्याचा 0 टाकायचा. इक्वल्स टू D1 कॉन्स्टंट किती आहे? 975. केलं? येस सर. इक्वल्स टू A2 आला. आता A2 म्हणजे कुठलं इक्वेशन येणार आपण आता? इक्वेशन 4. इक्वेशन 4 म्हणजे इथे येणार, बरोबर आहे का? A2 म्हणजे हा पॅरामीटर किती इथला? 0. इक्वल्स टू B2 0.25 इज इक्वल्स टू C2 1 इज इक्वल्स टू D2 950 इक्वल्स टू A3 -1 राइट -1 B3 1 इक्वल्स टू C3 -0.25 -0.25 इक्वल्स टू D3 0 इज इक्वल्स टू X म्हणजे पुन्हा F येणार, बरोबर? X म्हणजे F. सो देअरफॉर X इज इक्वल्स टू F इज इक्वल्स टू किती आला? 255.93. 93 न्यूटन्स, बरोबर? इक्वल्स टू Y. Y म्हणजे कोण असणार आता?
अगदी बरोबर. RA इज इक्वल्स टू किती आला? 1.41. 406 म्हणजे 41 करू का त्याला? हो सर. इक्वल्स टू Z म्हणजे RE RE इक्वल्स टू 833.89 89 okay newtons, and they have asked us the value of the force F, that is a 255.93 newtons. बरोबर आहे का बघा? Yes sir. आलं का लक्षात सर्वांच्या? Yes sir. Yes, sir. Okay, so related to the same there are three problems rather same type चे आहे. This is a 7.3.5 लॅडरचा सेम टाईपचा प्रॉब्लेम आहे. इथं फोर्स फक्त या साईडला त्यांनी अँगल डायरेक्ट दिलेला आहे. अँगल दिलेला आहे म्हणजे त्यांनी आपल्याला व्हॅल्यू मॅग्निट्यूड डिस्टन्स वगैरे काढायला दिलेलं असतं आपल्याला ते. देन हिअर 2.3.3 here they have directly given AB is equals to BC is equals to CD is equals to DE as a 0.5, distance vertical as a 1.6, this as a 1.2. they asked P म्हणजेच तो कोण होता? फोर्स F होता पाठीमागच्या एक्झाम्पल मधला. सेम प्रोसेस वी हॅव टू फॉलो, जस्ट दे हॅव चेंज द वेट. आपण सॉल्व्ह केलेल्यामध्ये 250 होतो, इथं 200 आहे आणि डायमेन्शन त्यांनी बदललेलं आहे. इथं 0.5 दिलेले आहे त्यांनी, बरोबर का? आपल्याकडे 0.625 समथिंग काहीतरी होती इथं. हां 0.625 होती. आणि त्याच्यासारखंच आणखीन एक आहे, दोन आहेत आणखीन. दिस वन PQRST लॅडर PQRST आहे. PQ is equals to QR is equals to RS is equals to ST, that is a 0.5, means total length will be 4 meters. बरोबर ना? Yes sir. 4 मीटर लेंथ आहे. कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन 0.24 आहे. ओके, 200 न्यूटन वेट आहे लॅडरचं. 750 न्यूटन वेट आहे पर्सनचं. तो कुठे उभं राहतोय? क्यूला, म्हणजे आपल्याकडे पाठीमागच्या एक्झाम्पलमध्ये सॉल्व्ह केलेला बी हा पॉईंट होता. सेम प्रोसेस वी हॅव टू फॉलो अँड वी हॅव टू फाइंड आउट द एच दॅट वी हॅव कॅल्क्युलेटेड ॲज अ F. अगेन दिस वन अ लॅडर AB 3 मीटर इन लेंथ, डायरेक्टली लेंथ दिलेली आहे. वेईंग 18 kg 18 किलोग्राम आहे. त्याचं वेट किती असेल रे? त्यांनी वेईंग म्हटलेलं आहे, याच्याऐवजी मास पाहिजे होतं इथं. मास 18 kg म्हणजे त्याचं वेट काय असेल? 18 × 9.81 असेल. बरोबर ना? Yes sir. हां. इज प्लेस्ड अगेन्स्ट वॉल विथ बी ॲट द फ्लोअर, म्हणजे हा इथला एंड बी असेल, इथं फ्लोअर आहे. अँड ए ऑन द वॉल म्हणजे ए इथं असेल, म्हणजे अशी त्यांनी लॅडर ठेवलेली आहे ए बी वाली. मेकिंग अँगल 60 डिग्री विथ द फ्लोअर, 60 डिग्री अँगल इथं आहे त्याचा. ओके, कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन बिटवीन द वॉल अँड लॅडर इज 0.25, इथला म्यू 0.25 आहे. and that between the floor and the ladder is a 0.35, इथला 0.35 आहे. In addition to self weight of the ladder, it has to support a man weighing 90 kg, म्हणजे त्याच्यावरती 90 किलोचा पर्सन उभा राहणार आहे. 90 किलो मास असणार, त्याचं वेट असेल 90 × 9.81. ॲट इट्स अ टॉप म्हणजे कुठं? इथं पर्सन उभा राहणार आहे. बरोबर, या पोझिशनला पर्सन उभा राहणार म्हणजे लॅडर जास्त मॅग्निट्यूडने खाली घसरणार आहे आता. ओके, त्याने काय विचारलंय? फाइंड द मिनिमम फोर्स रिक्वायर्ड फॉर दिस पोझिशन. आता मिनिमम फोर्स कुठं? म्हणजे मिनिमम फोर्स रिक्वायर्ड टू सपोर्ट दॅट लॅडर असं विचारलेलं आहे. ॲट पॉईंट बी विचारलेलं त्यांनी. ओके, म्हणजे कुठं असेल तो फोर्स आपला बरोबर इथं असेल, म्हणजे आपण इथं त्याला खड्डा केलेला असेल, तिथं लॅडर ठेवलं असेल, किंवा आपण पायाने वगैरे तिला त्या लॅडर थांबवत असेल इथं, अशी कंडिशन आहे. दॅट इज आस्क्ड ओव्हर हिअर. मीन्स 1, 2, 3 and 4 examples are there related to the ladder which we have solved just now. Okay, will it be possible to solve those examples? Solve करू शकाल का? ट्राय करतो सर. Okay, just try for it, you will get the answers. Okay. Yes sir. So for today's session we'll stop here, and in the last lecture we'll go for the remaining part of the same. Okay, thank you.